तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जे आहे ते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली होती। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे ते राबवलेली होती। त्यामध्ये वर्षाकाठी 3 सिलेंडर जे आहेत ते मोफत मिळणार होते। त्यावरती जे आहे ते अगोदरच मी एक व्हिडिओ केलेला आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता। त्याबद्दलच आज आपण जे आहे ते आणखी बोलणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, ते तुम्हाला मी दाखवत आहे। तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता, एकमत या वृत्तपत्रावरती 13 ऑगस्ट 2024 या रोजी एक बातमी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, ते तुम्हाला मी दाखवत आहे। ते तुम्ही पाहू शकता। येथे जे आहे ते एक हेडलाईन देण्यात आलेली आहे की हेडलाईन, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी आवश्यक। इथे जे आहे ते प्रथमच हेडलाईन जी आहे ती दिलेली आहे। ते मी बातमी तुम्हाला वाचून दाखवत आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे। या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे जे आहे ते पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। इथे जे आहे ते दिलेलं आहे, की इथे जे आहे ते दिलेलं आहे की वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। त्यानंतर त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केले आहे। हे जे बातमी आहे ते नांदेड जिल्ह्यासाठीची आहे। सर्वीकडे हे जे आहे ते बातमी लागू आहे की लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे व आवश्यक आहे, असे जे आहे ते घोषणा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केलेली आहे व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे हे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर विशेषतः उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थींना ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे। विशेषतः उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थींना ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे। येथे जे आहे ते स्पष्टपणे दिलेलं आहे की उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी जे आहेत त्यांना ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे। तुम्हाला ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर पुढे वाचूया। त्यासाठी संबंधित तेल कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गावात येऊन ई-केवायसी करून घेतील किंवा आपणास शक्य असल्यास संबंधित ऑइल कंपनीच्या एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावी। सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असेही आवाहन करण्यात आले आहे। येथे जे आहे ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला जे आहे ते ई-केवायसी करून घ्यायची आहे। तेल कंपन्यांमध्ये जाऊन ई-केवायसी करायची आहे किंवा तुमच्या गावात जरी तेल कंपन्यांचे जे येतात व्यक्ती त्यांच्याजवळ सुद्धा तुम्ही ई-केवायसी केली तरी चालले। ते तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर धन्यवाद मित्रांनो।